हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ. जे जे लग्न समजत आणि आता वाजता 6:15 आपण 6:30 पाच कमी. आणि सुमित म्हणजे ती घड्याळ आहे ना, आम्ही 6-7 मिनटं पुढे केलेली बरं का. आणि सुमित होता आता छान तयार. आम्ही सुमितला आणलेले नवीन कपडे. जे जे लग्न समजत श्री स्वामी समजत. चला, आणि कसे वाटले तुला नवीन कपडे? एकदम छान मस्त. एक असा हो बरं का, इकडे पप्पा झोपलेले आहेत, बघू शकतो त्याचं. आणि एकदम भारी मस्त कपडे घातलेले त्यांनी. आणि असला टिफिन काही दिला नाही, कारण खूप काही थकून गेले आम्ही. सुट्टीचा दिवस होता, म्हणजे काही काही बाहेरचे कामं असतात. एकदम छान. हाय हॅलो नमस्कार. सुट्टीचा दिवस म्हणजे बापरे बाप, काल इतकं ऊन होतं. आम्ही सिटीमध्ये गेले, खूप काही ऊन होतं. आणि त्या उन्हाने अशी तब्येती खराब झाली माझीवाली. मी रात्री आम्ही 8ला आलो. जे आम्ही झोपून गेलो ना, मी जेवण केलं ना काही केलं. आली फक्त थोडाफार काही स्वयंपाक वगैरे केला. सुमितने केव्हा जेवण केलं केव्हा तो झोपला मला काहीच माहीत नाही. चला मग आता सुमितची बस येते, सुमितला मी स्टॉपवर ते सोडून येते आणि मग घरी आलो घरचे कामं करते. चला मग. हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत ना? जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आता राईट टाईम वाजले 7:30. मी आता कामून आले, चहा वगैरे ठेवते. आणि हो, आज खूप काही काम आहे. काय काम आहे काही आपल्याला अजून? चिवडा बनवायचा, बॅग पॅकिंग करायची, बॅग भरायची का आम्हाला जाणं आहे गावाला. आणि आम्हाला जायचं, मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, कारण निघाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग. आणि हो, उद्या पाहुणेसुद्धा येणार. आणि पाहुणे कोण येणार हे मी ते आल्यावरच तुम्हाला सांगणार आहे. आणि आई बघा किती खुश आहे, कारण आईला फिरायला खूप आवडतं. पण आई का अटकली, कारण सुमीचं चालू 10वीचं वर्ष. आणि इथं घरी कोणी नसतं म्हणून आई इथं थांबलेली. नाही तर आई आधी खूप काही गावाला फिरत होती. पंखा का बंद केला मी, कारण आवाज खूप येतो त्याच्यामुळे पंखा बंद केला आहे. आई आधी गावाला खूप फिरत होती. आणि आता आई एकटी जात नाही, कारण आम्ही जाऊ देत नाही. आता आईला दगदग बी नाही, आणि आईला चढणं उतरणं वगैरे आईला थोडं असं घबरामटसारखं होऊन जातं, गर्दी वगैरे पाहिजे. त्याच्याकरता आई अटकली. नाही तर आई वर्षातून 2-3 वेळा गावाला जात होती. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि काल खूप काही तयारी करायची, मला कामावरती सुद्धा जायचं. आणि सगळ्याला जायचंय कामाला. सगळ्याला कामावरती म्हणजे मला स्वयंपाक करायचा आहे मॅडमचा त्यांचा, कारण तिथं पण त्या मुलाला चालू सुट्ट्या. त्याच्यामुळे आता बघूया आता कसं मॅनेज होतं त्याच्याप्रमाणे. काल आता पाहुणे आला, त्यांनाच म्हणजे तुम्हीच स्वयंपाक करा आणि तुम्ही खाऊन घ्या आणि मलाही द्या. आई तर ठीक आहे. आणि आता बघा बॅग वगैरे तुम्हाला दाखवते. बॅग वगैरे मी सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. मिस्टरसुद्धा अजून आले नाही, पण आता येतीलच. आणि सुमित जाम खुश आहे. पंखा लावून घेतला मी. हे बघा, बॅग वगैरे मी सर्व क्लीन करून घेतलेली आहे. आणि हे बघा इथं थोडंफार आहे ना, आम्ही वरती ठेवलेली जी बॅग, तर असं बघा काय म्हणता, उंदरांनी असं कचून घेतले. पण म्हटलं ठीक आहे, एकदम नवीच बॅग होती, मागच्या वर्षी घेतलेली होती मी. ठीक आहे म्हटलं चालतं आहे. आणि आम्हाला एकच बॅग घ्यायची, कारण नाही तर आईची कशी आहे ना सवय होती, आईला जायचं. आम्ही तिथं बॅग ठेवलेली होती आईची. तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, आई समजा लग्न कार्य असो काही असो, मामाकडे जाऊ, मावशीकडे जाऊ, मुलींकडे का नेरीला जाऊ म्हणजे मावस भावाकडे, तर आईला जाणं असतं फक्त किती दिवसासाठी जायचं असतं आईला. 4 दिवसासाठी. अरे आई बॅग किती घेते? फुल भरून घेते, 2 बॅगी घेते माझी. आणि गावाला गेली की आई ती एकच साडी घालणार. नको मग आता मला कंटाळाला, मी आता काही साडी बदलत नाही असं आईचे. म्हणून मी आता आईला मोस्टलं सांगितलं हीच बॅग घ्यायची, ह्याच्यामध्ये आपल्याला 4 इंच कपडे घ्यायचे. तर आई म्हणे ठीक आहे, कारण हे बा आपल्याला जायचं असतं फिरण्याला कुठं पण, आणि आपण ते बॅगा उचलत राहायचं का त्याच्या. आणि हो म्हणजे बॅग उचलायची नाही आहे, कारण आम्ही ना गाडीतच जाणार आहोत, त्याच्यावर टेन्शन नाही आहे, म्हणून मी मोठीच बॅग घेतलेली एक.
आणि हो उद्या आम्ही कुठे जाणार आहे परवा हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. त्याच्याकरता तुम्ही मला यूट्यूबवरती बघत असतील तर सबस्क्राईब करा, फेसबुकवरती बघत असतील तर फॉलो करा. चला मग आणि आमचे व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, कमेंट करत जा. चला मी आता चहा ठेवते, खूप काही कामं करते आणि नंतर बोलते. हो बंद करा, मोबाईल बंद करून द्या. हे बघा आता छान मस्त तयारी चालू केलेली आहे आईनं, बॅग वगैरे भरली चालू करून दिली. सुमीचे आईनं छान कपडे प्रेस करून आणलेले मिस्टरांचे आणि सुमितचे. चला आता मी फटाफट भरून घेते. काय मग आपल्या पुढे जाणं आहे अजून बघू आता सरप्राईज ठेवलेलं आहे सर्वेला. हां चला मग आता आम्ही फटाफट आवरून घेतो, बॅग वगैरे भरून घेतो. 8:30 झालेले आहे, स्वयंपाक बाकी आहे पण म्हटलं आधी कपडे भरून घेते आणि नंतर बोलते का काही. चला आता मस्तपैकी आपली बॅग भरण्याची खूप छान आनंद उत्सव आहे. चला मग आता